जलतरण तलावासाठी 11 महिन्यांकरिता तब्बल 19 लाख रुपये भरून देखील स्टार एंटरप्राइजेसच्या डिसूजा यांना प्रचंड त्रास देण्यात येत असल्याचे दिसत आहे। सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम जवळील सावरकर जलतरण तलावाकरता पुण्याच्या स्टार एंटरप्राइजेसनं 11 महिन्यांकरता तब्बल 19 लाख रुपये भरून ठेका घेतला आहे। सोलापुरातील स्थानिक जलतरण प्रशिक्षकांनी स्टार एंटरप्राइजेसच्या संचालिका स्टेला डिसूजा यांना प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली आहे। महापालिकेच्या वतीनं दरमहा 30 जलतरणपटूंना मोफत सेवा देण्याची अट असताना प्रशिक्षकांकडून शेकडो विद्यार्थ्यांना मोफत सोडण्यात येतं। प्रशिक्षक या विद्यार्थ्यांकडून दरमहा 1000 रुपये घेतात। यामुळे स्टार एंटरप्राइजेसला प्रचंड नुकसान होत आहे। सोलापुरातील स्थानिक प्रशिक्षक श्रीकांत शेटे आणि प्रभारी क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप हे प्रचंड त्रास देत असल्याची तक्रार स्टेला डिसूजा यांनी केली आहे। सोलापूरमध्ये मी वीर सावरकर जलतरण तलाव घेतला आहे। मी काही चांगले उद्देशाने हे टँक घेतला आहे चालवण्यासाठी। सोलापूरच्या लोकांना चांगली स्विमिंगचं महत्त्व काय आहे, आरोग्याचे रिलेटेड ते महत्त्व घ्यायसाठी मी चांगल्या उद्देशाने टँक घेतला आहे। पण जेव्हापासून मी टँक घेतला आहे इकडचे स्थानिक लोकांनी मला एवढा त्रास दिला आहे की मी इथं काम करून पळून जायला पाहिजे। तसं त्यांनी अशी परिस्थिती उभा केली आहे की मला काम करणं खूप अवघड झालं आहे। मला कुठल्याही गोष्टीचा सपोर्ट नाही भेटला आहे। नगरपालिकेला सुद्धा मी मे महिन्यापासून मी वारंवार तक्रार देते की सर अशी मानसिकता त्रास झाला आहे मला, मी नाही काम करू शकत। तरीसुद्धा मला कुठलाही सपोर्ट नाही भेटलं आहे। इकडचे स्थानिक लोक आहे श्रीकांत शेट्टे, त्याला नगरपालिकेने कुठलाही अधिकार नाही दिला आहे टँकवर यायची, तरीसुद्धा तो येतो आहे, गुंडागर्दी करतो आहे। आणि क्रीडा अधिकारी आहे घोलप श्रीकांत घोलप, ते पण हे सगळं संगनमत करून त्या लोकांनी मला त्रास द्यायचं ठरवलं आहे आणि त्यांचं चालू आहे गेले 4-5 महिन्यापासून। अशा परिस्थितीमध्ये मला काम करायचे त्या लोकांनी हे सुधरूच दिलं नाही आहे, तर कसं काय मी काम करू शकते। सोलापूरमध्ये काम करणं खूप अवघड आहे। काम करायला तिकडचे स्थानिक लोक खूप त्रास देतात। पालकांना पुढे करून आणि दादागिरी करून ठेक्यामध्ये व्यत्यय आणत आहेत। याबाबत पोलीस कमिशनर आणि महापालिका आयुक्त यांना तक्रार दिली असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं। नगरपालिकेला मी एवढं मोठं टेंडरचं हे दिलं आहे, टेंडर भरलं आहे, तर मला सपोर्ट भेटायला पाहिजे, तर मला कुठलाही सपोर्ट भेटत नाही आहे। त्यांचेही लोक क्रीडा अधिकारी आहे श्रीकांत घोलप, त्यांचेही तिकडचे स्थानिक लोक मला एवढं टॉर्चर केलं की मी वैतागून गेले आणि मला तिकडून खूप वैताग आला। मला ह्याच्यातून प्लीज बाहेर काढा। एवढे मोठे पैसे भरून त्रास होत असेल तर भविष्यात कोणतीच कंपनी सोलापूरला येण्यास तयार होणार नाही असं त्यांनी सांगितलं।